Hi everyone, welcome to my YouTube channel Komal Tutorial. I am Komal Thakare. Today we discuss about the blood. Blood is the main circulating fluid in the human body. The study of the blood is called the hematology. It is a branch of science that concerned with the study of the blood, blood forming tissue and the disorder associated with them. हेमॅटॉलॉजी ही सायन्सची ब्रांच आहे. त्यामध्ये आपण स्टडी करतो ब्लड अँड ब्लड रिलेटेड डिसऑर्डरची. नंतर डेफिनेशन पाहूयात आपण ब्लडची. इट इज अ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. It is composed of an extracellular matrix called blood plasma that dissolve and suspended various cell and cell fragment. Means that liquid blood हे कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेलं असतं आणि याच्यामध्ये एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्सचं कंपोजिशन असतं. त्याला आपण ब्लड प्लाझ्मा म्हणतो आणि त्यामध्ये कॅपॅसिटी अशी असते की व्हेरियस सेल आणि सेल फ्रॅगमेंटला तो स्वतःमध्ये डिझॉल्व करून घेऊ शकते. देन द प्रॉपर्टीज ऑफ ब्लड. इट इज डेन्सर ऑर मोर विस्कस दॅन वॉटर. ते वॉटरपेक्षा डेन्सर आणि विस्कस असतं. स्लाइटली अल्कलाईन असते आणि त्याची pH 7.35 to 7.45च्या मधामध्ये असतं. नॉर्मली टेम्परेचर हे 38 डिग्री सेल्सिअस असतं ब्लडचं आणि जो कलर असतो ब्लडचा तो ऑक्सिजनच्या कंटेंटवर डिपेंड असतो. नाव द फंक्शन ऑफ ब्लड. द ब्लड प्ले द इम्पॉर्टंट रोल. देर आर व्हेरियस फंक्शन इन आवर बॉडी. फर्स्ट वन इज द डिलिव्हर ऑफ O2. पूर्ण बॉडीला O2 प्रोव्हाइड करायचं काम ब्लड करतं. देन द रिमूव्ह द मेटाबॉलिक वेस्ट. जेही आपल्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल फॉर्म होतं त्याला रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा ब्लड करते. मेंटेन द टेम्परेचर अँड pH अँड फ्लूइड व्हॉल्यूम. आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपल्या बॉडीचं pH मेंटेन करण्याचं कामसुद्धा ब्लड करते. देन प्रोटेक्शन फ्रॉम द ब्लड लॉस दॅट इज प्लेटलेट्स. जेव्हाही आपल्याला एखादी इंजुरी होते तेव्हा आपल्या बॉडीमधलं ब्लड जास्त लॉस नाही झालं पाहिजेत त्यासाठी क्लोटिंग फॅक्टर एक इम्पॉर्टंट असतो. ते फिब्रुजिन नावाचं एक प्रोटीन असतं. ते ब्लड क्लोटिंग करायचं काम करतं. म्हणजे जेव्हाही आपल्याला एखादी इंजुरी झाली तेव्हा आपल्या बॉडीमधलं जास्त ब्लड लॉस नाही झाला पाहिजेत याचं हे काम ब्लड करते. देन प्रिव्हेंट द इन्फेक्शन. जेव्हाही एखादा फॉरेन पार्टिकल जेव्हा आपल्या बॉडीवर अट्रॅक्ट करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असतात त्या त्यासोबत अगेन्स्ट फाईट करतात आणि आपल्या बॉडीला प्रिव्हेंट करण्याचं काम करतात की आपलं इन्फेक्शन आपल्याला व्हायला नको. देन लास्ट वन इज द ट्रान्सपोर्ट हार्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन असतात जसे टेस्टेरॉन, इस्ट्रोजन्स, ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनोकॉर्टिओट्रॉपिक हार्मोन्स असे खूप सारे जे हार्मोन्स असतात त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे ब्लडचं असतं. नाव वी सी द कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड इज कंपोज ऑफ टू मेन कंपोनंट दॅट इज प्लाझ्मा अँड द ब्लड सेल्स. प्लाझ्मा इज अबाउट द 55%. देर इज द 90% ऑफ वॉटर, 8% ऑफ सोलिड्स and the protein are albumin, alpha beta globulin, gamma globulin, fibrogen. And in the blood, gases and electrolyte also present. Different gases are present in the blood like oxygen. In the blood, 45% blood cells are present. First one is the erythrocytes, leukocytes, platelets. The erythrocytes also called as red blood cell. Leukocytes is also called as white blood cell, and platelets also called thrombocytes. In this image we see the composition of blood. प्लाझ्मा हा 55% प्रेझेंट असतो आणि ब्लड सेल्स हे 45% प्रेझेंट असतात. तर आपण प्लाझ्माचं कंपोजिशन बघूयात की प्लाझ्मामध्ये काय काय प्रेझेंट असते. तर प्लाझ्मामध्ये प्रोटीन हे 7% प्रेझेंट असते आणि ते पण कोणकोणते प्रोटीन असतात ते बघूयात. अल्ब्युमिन्स, ग्लोब्युलिन्स अँड फिब्रोजिन. अल्ब्युमिन्स हे 58% असतं, ग्लोब्युलिन हे 38% अँड फिब्रोजिन हे 4%. देन वॉटर 91% वॉटर प्रेझेंट असतं प्लाझ्मामध्ये अँड अदर सोल्युशन जे असतात ते 2% असतात जसे आयन्स, न्यूट्रियंट, वेस्ट प्रोडक्ट अँड गॅसेस, रेग्युलेटरी सबस्टन्स. देन द ब्लड सेल्समध्ये इरेथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स अँड प्लेटलेट्स प्रेझेंट असतात आणि ज्या WBC असतात त्या ल्युकोसाइट्स त्याचे 5 वेगवेगळे टाईप्स असतात. न्यूट्रोफाइल्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इसिनोफाइल्स अँड बेसोफिल्स. जे न्यूट्रोफिल्स असतात ते 60 to 70% असतात, लिम्फोसाइट्स 20 to 25% असतात, मोनोसाइट्स हे 3 to 8% असतात, इसिनोफिल्स हे 2 to 4% असतात आणि जो बेसोफिल असते 0.5% to 1% असतात. हे कंपोजिशन आहे ब्लडचं. द इरेथ्रोसाइट्स इज ऑल्सो कॉल्ड एज द RBC. RBC मीन्स द रेड ब्लड सेल्स. नाउ द काउंट ऑफ द RBC इज अबाउट द 4.5 million per microliter in male and the 4.8 million in female. The shape of the RBC is biconcave, disc shapes. Size is about 7 to 8 micrometers. The RBC contain the hemoglobins. The lifespan of RBC is 120. लाईफस्पॅन मीन ते 120 दिवस आपल्या बॉडीमध्ये जिवंत राहतात, ते डाय होऊन जातात. RBCमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो.
त्याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम्स अँड मायटोकॉन्ड्रिया हे प्रेझेंट असतात. RBC कंटेन लार्ज सरफेस एरिया बिकॉज ऑफ द बायकॉन्केव्हिटी फॉर द ऑक्सिजन डिफ्युजन. ऑक्सिजन डिफ्युजनसाठी RBCचा जो सरफेस एरिया असतो तो लार्ज असतो. Increase in the number of RBC is called polycythemia, while the decrease in their number of RBC is called erythrocytopenia. म्हणजे जेव्हा RBCचा काउंट जेव्हा वाढतो त्याला आपण पॉलिसिन्थेमिया म्हणू, आणि जेव्हा RBC आपल्या बॉडीमधल्या कमी होतील त्याला आपण इरिथ्रोसायटोपिनिया म्हणू. नाऊ सेकंड वन इज द लिकोसाइट्स. लिकोसाइट्सला WBC सुद्धा म्हणतात. WBC मीन्स द व्हाईट ब्लड सेल्स. इट इज द लार्जेस्ट साईज ब्लड सेल. याची साईज जी असते ते लार्जेस्ट असते, पण आपल्या बॉडीमध्ये त्याचा काउंट जो असतो तो कमी असतो. ऑल अबाउट 4500 अप टू 11,000 पर मायक्रोलिटर असतो. द फॉर्मेशन ऑफ द WBC इन बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये WBCचं फॉर्मेशन होतं. अँड इन सम लिम्फ ग्लँडमध्ये होतं काही प्रमाणात. प्रायमरी सेल ऑफ द इम्युनो सिस्टीम. हे प्रायमरी सेल असतात इम्युनो सिस्टीममधले. फाईट डिसेस अँड फॉरेन इन्व्हेडर्स. ते फाईट करतात डिसेसच्या अगेन्स्ट. देन कंटेन न्यूक्लियाय विथ DNA. आपण बघितलं तर RBCमध्ये न्यूक्लियाय नसतो, पण WBCमध्ये न्यूक्लियस असतो प्रेझेंट. WBC प्रोड्यूस अँटीबॉडीज. लाईफस्पॅन याचा 24 आवर्सचा असतो, म्हणजे फक्त जास्तीत जास्त एक दिवस ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, नंतर त्यांची डेथ होतं त्या सेलची. सो RBC आपण बघितलं होतं, RBC 12 डेजचा लाईफस्पॅन असतो RBCचा. देन लाईफ साईज इज अबाउट 8 to 20 मायक्रोमीटर इन डायमीटर. There are 5 different types of WBC: neutrophils, eosinophils, basophils, lymphocytes and monocytes. Leukocytes are of two types: granulocytes, agranulocytes. In the granulocytes, there are 3 types: neutrophils, eosinophils and basophils. And in agranulocytes, there are 2 types: lymphocytes and monocytes. First one is the neutrophils. They consist about 54 to 62% of total WBC. They are phagocytic in function. They engulf microorganisms. Second one is the eosinophils. Eosinophils, also called acidophils. They consist about 3% of total WBC. They are non-phagocytic. They show the antihistamine property. The third one is the basophils. Basophil consist about 0.5% of total WBC. They are non-phagocytic and release histamine and heparin. Granulocytes means the absence of granules in the cytoplasm and the nucleus. There are 2 types, that is lymphocytes and monocytes. Lymphocytes shows the large round nucleus. They consist about 25 to 33% of total WBC. They produce antibody and responsible for the immunoresponse. Then monocytes are the largest WBC and show large kidney-shaped nucleus. They consist about 3 to 9% of total WBC. They are phagocytic in function. Hence, they are also called as scavengers. Last one is the thrombocytes. Thrombocytes also called as the platelets that are formed in the bone marrow. Fragment from the cytoplasm of megakaryocytes. They are smallest of the blood cells, 1 to 4 micrometer in diameter. Shape can be round, oval or appear spiky. Lifespan is around 8 to 12 days. Thrombocytes, also called as platelets, involved in the clotting process. Clotting means the conversion of liquid blood into the semi-solid jelly is called clotting. Seal wound and prevent blood loss. जेव्हा आपल्याला एखादी इंजुरी होते तेव्हा ब्लड लॉस प्रिव्हेंट करण्याचं काम थ्रोम्बोसाइट्स करते. हेल्प रिपेअर डॅमेज वेसल्स. ज्याही वेसल्स आपल्या डॅमेज होतात त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा थ्रोम्बोसाइट्स करतं. देर आर अबाउट 1,50,000 to 4 lakh per microliter of blood. Platelets train bluish with the reddish purple granules. प्लेटलेट्स जर नंबर इन्क्रीज झाला त्याला आपण थ्रोम्बोसायटोसिस म्हणतो, आणि जर प्लेटलेट डिक्रीज झाला त्याला आपण थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतो. नाउ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज द आयरन कंटेनिंग ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट मेटॅलोप्रोटीन इन द RBC. हिमोग्लोबिन हे मेटॅलोप्रोटीन असतो. जो सेंट्रल आयटम असतो त्याचा आयरन असते, म्हणून त्याला आपण आयरन कंटेनिंग कंपाऊंड म्हणतो, आणि हिमोग्लोबिन हे RBCमध्ये प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द बॉडी टिश्यू. हिमोग्लोबिनचं मेन इम्पॉर्टंट फंक्शन असं असतं की ते ऑक्सिजन पूर्ण बॉडीच्या टिश्यूला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, फ्रॉम लंग्स टू बॉडी टिश्यू. व्हेन द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज हाय इन द अल्व्हेओलाई, द हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ द ऑक्सिजन टू फॉर्म द ऑक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन हे अल्व्हेओलायमध्ये जास्त प्रमाणात होते तेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनसोबत कंबाईन होऊन ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करते. द लास्ट पॉईंट इज व्हेन द ब्लड रिचेस द टिश्यू विथ अ लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, द हिमोग्लोबिन डिसोसिएट विथ द ऑक्सिजन रिलीजिंग द ऑक्सिजन इनटू द बॉडी टिश्यू. मीन्स जेव्हा ब्लड रिचेस होते टिश्यूपर्यंत पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ऑक्सिजनचं ते कमी असतं, तेव्हा काय होते, हिमोग्लोबिन डिसोसिएट होते ऑक्सिजनसोबत आणि ऑक्सिजन रिलीज करते
आणि जे ब्लड टिश्यूमध्ये लो कॉन्सन्ट्रेशन असते ऑक्सिजनचं त्याला ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. दिस इज ऑल अबाउट द ब्लड. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.